24 दिसंबर को बेलतरोड़ी थाना क्षेत्र में एक मारपीट का मामला सामने आया है, जिसमें मामा को भांजे ने ही हमला कर जख्मी किए जाने की बात सामने आई। हल्दीराम बिल्डिंग के कंस्ट्रक्शन साइट पर मजदूरी करने वाले दो व्यक्ति, आरोपी भांजा रितेश शितकुरे और फिरियादी मामा घनश्याम मेंढे, यह दोनों काम करने के बाद शाम में एक साथ शराब पीने के दौरान घरेलू मामलों पर विवाद हुआ, जिसके बाद रितेश ने अपने मामा पर हमला कर उन्हें जख्मी कर दिया और इस मामले को बेलतरोड़ी पुलिस ने मामले को दर्ज कर कार्रवाई शुरू कर दी है। पुलिस टाइम न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट स्वप्निल के साथ मैं रोहिणी। पोलीस ठाणे बेलतरोडी येथे दिनांक 24/12/2024 रोजी 1800 वाजता ते 1900 वाजता दरम्यान दोन मजूर होते, जे त्यामधला जो फिर्यादी आहे हा कुलबा बालाघाट या ठिकाणी रहिवासी आहे, घनश्याम मेंढे वय 36 वर्ष, आणि यामधील जो आरोपी आहे तो आहे रितेश सितकोरे, हा गोंदिया आमगाव या ठिकाणचा आहे। दोन्ही मजूर हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत आणि मजुरीसाठी हल्दीराम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या ठिकाणी काम करायला गेल्या 15 दिवसापासून होते। त्यापैकी दोघंही हे रिलेशनमध्ये मामा आणि बाचा याप्रमाणे आहे। यामधील जखमी जो आहे तो मामा आहे। यामध्ये जखमीला यातील आरोपी जो आहे रितेश सितकोरे यांनी बाचाबाची केली आणि रात्री दरम्यान शेजारचा लोखंडी पाईप घेऊन पायावर मारहाण केली। याला त्वरित जखमीला आमच्या बीट मार्शल क्रमांक 1 याला जसा कंट्रोलवरून कॉल आला, तात्काळ तो 1 मिनिटाच्या आतमध्ये पोहोचून हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केला आणि आता सध्या ते स्टेबल आहेत। तसेच घटनास्थळावरून तात्काळ निघालेला जो आरोपी होता त्याला आमच्या DB पार्टीने तात्काळ अटक केलेली आहे। सदर प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी हा जेल पास आहे आणि घटनास्थळावर तशी शांतता आहे। दोन्ही मजूर हे बाहेर जिल्ह्यातले आणि एक जो जखमी आहे तो बाहेर राज्यातला आहे आणि मजुरीसाठी नागपूर शहरात आलेले होते। त्या दरम्यानची झालेली घटना आहे, शांतता आहे आणि तात्काळ यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन बेलतरोडीकडून। यामध्ये ते दिवसा यामध्ये मजुरी करायची आणि सायंकाळी दारू पिल्यानंतर त्यांची कौटुंबिक कारणावरून वाद होता आणि त्यावरून त्यांनी मारहाण केली आणि यामध्ये मामा घनश्याम मेंढे याच लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली आणि त्यामध्ये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत।